रोज टिफिनमध्ये काय द्यायचं असा प्रश्न मलाही पडायला लागलाय जेव्हापासून त्रिशा स्कूलमध्ये चालली आहे. तर आज तर मी सँडविच बनवलं होतं. मी माझ्या टायमिंगला स्कूलमध्ये कधीच डब्बा घेऊन जात नव्हते. कारण की आमच्या शाळेमध्ये ना आमच्यासाठी मसाले भात बनवत जायचे आणि फक्त रिकामी डब्बा घेऊन जायचो आम्ही आणि तो मसाला भात खरंच खूप जास्त टेस्टी असतो. आज रोज त्रिशाला टिफिन बनवताना मला माझ्या शाळेची आठवण येते आणि त्या मसाला भाताची आठवण येते. तुम्ही पण तुमच्या शाळेमध्ये मसाला भात खाल्ला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर इकडे सँडविच वगैरे बनवून घेतलं आणि लगेचच टिफिन पण बांधून घेतला त्रिशाचा, कारण की उशीर होत होता तिला शाळेत जाण्यासाठी. तिचा नाश्ताही शिल्लक राहिला होता. मग आधी तर टिफिन बांधून घेतला आणि पटापट तिला रेडी करून तिचा नाश्ता करवला. तिला तर खूप जास्त आवडलं होतं सँडविच मी बनवलेलं. त्यानंतर मग आम्ही दोघांनी पण सँडविचचाच नाश्ता वगैरे करून घेतला आणि स्वयंपाक करायला घेतला मी. आणि माझी भांडी इतकी खराब झाले आहेत, इतके काळे झाले आहेत चुलीवर स्वयंपाक करून काही बास. तर मला गुलाबजामुन बनवता येत नाही. कशात टाकायचं असते? ऐकला ना, गुलाबजामुनचा विषय चालला होता. त्यानंतर इकडे दूध वगैरे गरम करून घेतलं. गॅस संपला आहे म्हणून चुलीवर करावं लागलं. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. ओके, बाय बाय.